नमस्कार. आपण होओपोनोपोनोचा जो व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये होतं की आय एम सॉरी मी नक्की कोणाला बोलायचं आहे आणि त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला. आता होओपोनोपोनोचं पुढचं वाक्य आपण बघणार आहोत. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर, मला क्षमा कर. हे नक्की आपण कोणाला बोलतो? याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. खरं पाहायला गेलं तर होओपोनोपोनो ही जी टेक्निक आहे किंवा हे जो उपाय आहे, हा उपाय मनाचं शुद्धीकरण करणारा आहे आणि याच्यामध्ये प्लीज फॉरगिव्ह मी हे आपल्या मनातील ज्या भावना आहेत, ज्या मेमरीज आहेत, त्याला ते शुद्ध करतं. काय आहे ते पाहूया आपण. प्लीज फॉरगिव्ह मी. कृपया मला माफ कर. हे वाक्य क्षमेची आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक सखोल करतं. मी दिलगीर आहे. हे जे वाक्य आहे, ही जबाबदारी स्वीकारण्याची पहिली पायरी आहे आणि कृपया मला माफ कर म्हणजे प्लीज फॉरगिव्ह मी हे वाक्य त्या स्मृतींना किंवा ते प्रोग्रॅमिंग जे फिक्स झालेलं असतं त्याला मुक्त करण्याची विनंती आहे. जेव्हा कृपया मला माफ कर असं आपण म्हणतो, तेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमधील दैवी घटकाला किंवा दैवी बुद्धिमत्तेला विनंती करतो की माझ्या आतमध्ये ज्या स्मृती निर्माण झालेल्या आहेत, जे काही घडलं असेल त्याच्यामुळे माझ्या ज्या मेमरीज निर्माण झालेल्या आहेत, त्यातून मला मुक्त कर. ही माफी आपण स्वतःसाठी मागत आहोत, आपल्या बुद्धिमत्तेसाठी मागत आहोत. जे प्रसंग घडून गेले, त्या प्रसंगाचा जो त्रास आपल्याला झाला, त्याच्यासाठी आपण मागत आहोत. हे वाक्य आपल्याला निर्दोष होण्यासाठी मदत करतं. आपण स्वतःला ज्या आठवणींच्या ओझ्यामध्ये असतो त्याच्यातून मुक्त करतं. त्याचबरोबर ज्या स्मृती आपण पकडून ठेवलेल्या आहेत त्या मोकळ्या करतं आणि एक प्रकारची आंतरिक शुद्धता आपली होत असते. जेव्हा नकारात्मक स्मृती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठलेल्या असतात, तेव्हा त्या एक प्रकारची ऊर्जा अडवून ठेवतात. प्लीज फॉरगिव्ह मी हे वाक्य त्या ऊर्जेला पूर्णपणे मुक्त करतं आणि त्या सगळ्या स्मृती पुसून जातात आणि आपल्याला जीवनामध्ये एक वेगळा नवीन आनंद निर्माण होत असतो. याचं एक उदाहरण आपण पाहूया. जेव्हा एखादा व्यक्ती दीर्घकाळाच्या आजाराने किंवा शारीरिक वेदनेने त्रस्त झालेला असतो, तेव्हा त्याने जर असं म्हटलं की या माझ्या शरीरामध्ये ज्या काही वेदना आहेत किंवा हे जे आजार एवढ्या वर्षापासूनचे आहेत, यासाठी मला क्षमा कर. या मेमरीज ज्या निर्माण झालेल्या आहेत त्यासाठी मला क्षमा कर. आपण वेदनेला किंवा आजाराला नाही, तर आपल्या आतमध्ये ज्या स्मृती म्हणजे मेमरीज दडलेल्या आहेत त्याची माफी मागतो. यामुळे आपल्याला शारीरिक चांगले अनुभव येतात. लक्षात घ्या, क्षमा त्या स्मृतीला शुद्ध करण्यासाठी आणि वेदनांपासून मुक्त देण्यासाठी काम करत असते. हे वाक्य तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आत असलेल्या शक्तीची आठवण करून देतं. तुम्ही केवळ समस्या निर्माण करणाऱ्या स्मृतींना ओळखू शकत नाही, तर क्षमा करणाऱ्या स्मृती ओळखून तुम्ही त्याच्यातून बाहेर देखील येऊ शकता आणि हळूहळू हळूहळू आपण त्या सगळ्या स्मृती, त्या सगळ्या मेमरी पुसल्या जातात आणि आपण चांगल्या मेमरी क्रिएट करतो. त्यामुळे आपला वेळ वाया गेलेला आहे या विचारांच्या माध्यमातून आपण त्यांना म्हणतो की मला क्षमा करा. माझ्या शरीराचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना म्हणतो की मला क्षमा करा. अजून एक सोपं उदाहरण आपण बघूया की ज्या वेळेला आपल्या हातून भरपूर टाइमपास झालेला असतो, तर त्यावेळेला जर आपण बोललो प्लीज फॉरगिव्ह मी, तर आपण जो गेलेला वेळ आहे त्याला आणि आपल्या जीवनातल्या मौल्यवान वेळेला म्हणतो की प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आणि असं जेव्हा आपण वारंवार बोलतो तेव्हा आपल्या मनामध्ये ज्या निगेटिव्ह मेमरी निर्माण झालेल्या आहेत त्या क्लीन होतात आणि मग आपण चांगल्या प्रकारे अधिक उत्साहाने काम करू शकतो. होओपोनोपोनो शुद्धीकरणाची प्रक्रिया खूप छान प्रकारे पार पाडत असतं. ही जर टेक्निक समजून घेतली आणि आपण कशासाठी म्हणायचं आहे हे जर समजून घेतलं एखाद्या जाणकार व्यक्तीकडून, तर मी गॅरंटेड सांगतो की पुढचे 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्ही एकदम नॉर्मल लाईफ जगू शकता. आजपर्यंत ज्यांना ज्यांना हे उपाय सांगितलेले प्रत्येकाला चांगला फरक पडलेला आहे. त्यामुळे होओपोनोपोनो हे एक वरदान आहे. दिनांक 20 मार्च ते 26 मार्च हे 7 दिवस आपण वाल्मिकी रामायण या विषयावर सेशन घेत आहोत. याच्यामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये ज्या काही घटना आलेल्या आहेत, वाल्मिकी रामायण अधिकृत रामायण मानलं जातं कारण की तो सगळा इतिहास प्रभू रामचंद्रांचा वाल्मिकीने पाहिलेला होता, वाल्मिकी ऋषींनी. त्यामुळे तर हे आपण सेशन घेणार आहोत, निरूपण असणार आहे आणि त्याचबरोबर हे सेशन आपण गदी माडगुळकरांच्या गीत रामायणाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाणार आहोत. तर या सेशनसाठी तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घ्या.
सशुल्क आहे, पण फी कमी आहे. तुम्हाला एक वेगळा अनुभव पाहायला मिळेल आणि हे 7 दिवस आपले राममय होईल आणि पुढे आपल्या जीवनामध्ये खरंच राम निर्माण होईल. असंही सेशन असणार आहे, असंही निरूपण असणार आहे. होओपोनोपोनो ज्या स्मृती आपल्या निर्माण झालेल्या आहेत, ज्या वाईट आहेत, त्याच्यामधून आपल्याला बाहेर काढतं, त्याला शुद्ध करत असतं. त्यामुळे होओपोनोपोनोची प्रॅक्टिस तुम्ही बिनधास्त करा आणि बघा कसा चांगला फरक पडतो ते. हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. होओपोनोपोनोबद्दल तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिनधास्त राहा, आनंदी राहा आणि हे जे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहेत या नक्की करत राहा. धन्यवाद.